साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये 7 महिन्यांपूर्वी इंग्लंडमधील असणाऱ्या संग्रहालयातील ऐतिहासिक वाघनखही दाखल झाली आणि त्यानंतर लोकांनी ही वाघनख पाहण्याची मोठ्या प्रमाणात गर्दी केली। परंतु आता 7 महिने होऊन गेलेले आहेत आणि आता आज ही वाघनख ही साताऱ्यातून नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत आणि नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ही वाघनख आता पुढील काही काळासाठी ठेवण्यात येणार आहेत। या 7 महिन्यामध्ये सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून पर्यटक जे सातारला येत होते या प्रत्येकाने ही वाघनख याचं दर्शन घेतलेलं आहे। तब्बल 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी ही वाघनख पाहिलेली आहेत। एकूणच हा वाघनखांचा प्रवास हा लंडन ते सातारा होता। आता साताऱ्यातून ही वाघनख ही नागपूरच्या दिशेने रवाना होतील। ते आपण पाहतोय ते या गाडीतून ही वाघनख काही वेळात आता साताऱ्यातून निघतील आणि त्यानंतर ती नागपूरला दाखल होतील। आतापर्यंत तब्बल 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी या वाघनखांचं दर्शन घेतलेलं आहे आणि एक भावनिक क्षण हा म्हणावा लागेल सातारकरांसाठी। जरी वाघनख इथून जाणार असली तरी इतर शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये साताऱ्यात अशाच पद्धतीने राहील। इथेही दुर्मिळ जी काही शस्त्र आहेत, दुर्मिळ काही गोष्टी आहेत त्या लोकांना पाहण्यासाठी उघड्याच असतील। आजच्या दिवस वाघनख नेणार असल्यामुळे संग्रहालय मात्र बंद आहे आणि आता यानंतर या वाघनखांचं दर्शन हे नागपूरमध्ये लोकांना होणार आहे। कदम साम न्यूज सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।